मिशन टीईटी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्री लाईव्ह क्लास टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण प्री लाईव्ह क्लास देत आहोत. टीईटी टेस्ट सिरीजची बॅच 6 ही हाऊसफुल होत आलेली आहे. उद्या रविवारी रात्री 12 पर्यंत जे प्रवेश घेतील टीईटी टेस्ट सिरीज बॅच साठी त्यांना 399 मध्ये प्रवेश असेल. नंतर बॅच 7 सुरू व्हायला वेळ लागेल. आपल्या टेस्ट सिरीजला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप सारा फायदा होतो आहे. म्हणूनच बॅच 1, 2, 3, 4, 5, 6 या सर्व हाऊसफुल झालेले आहेत आणि 800 विद्यार्थी या म्हणजे शिक्षक आणि भावी शिक्षक या टेस्ट सिरीज ग्रुपला जॉईन आहेत. मिशन टीईटीच्या माध्यमातून आपण 1,00,000भर शिक्षक आणि भावी शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या करतो आहोत. तर आपण सर्व मिशन टीईटीच्या या उपक्रमांचा लाभ निश्चित घ्यावा आणि त्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार हे टीईटी टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आणि टीईटी मिशन टीईटी साठी जे ग्रुपला आहेत शिक्षक आणि भावी शिक्षक त्यांनी देखील इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. मराठीचं सेशन सुरू करूयात. विजय कांबळे सर आपल्या सोबत आहेत. विजय कांबळे सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. चला आपण थोडेसे आज थोडं हॉटके सेशन सुरुवातीला घेणार आहोत. आतापर्यंत जे प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते थोडेसे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन मला सर्वांना सोडवायचे आहेत. कमेंट बॉक्स थोडंसं सर चालू ठेवला तर बरं राहील आणि तो म्हणजे कमेंट्स करतील विद्यार्थी किंवा जे आपले सहकारी आहेत ते सगळे कमेंट्स करतील, शिक्षक भावी शिक्षक. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न जो इथे दिलेला आहे तो आहे प्रयोगावरती आधारित असलेला. या वाक्यामध्ये संध्या सुरेल गाते असं वाक्य आपल्याला दिलेलं आहे आणि प्रयोग ओळखा म्हटलंय. प्रयोग टॉपिक आपण शिकला होता. गाणारी संज्ञा आहे, कर्ता वाक्याचा संज्ञा असल्यामुळं तो स्त्रीलिंगी कर्ता आहे आणि क्रियापद गाते आहे. त्यामुळे जर आपण इथं सुरेल गातो असं असं जर लिहिलं आपण इथं सुरेल गाणारा सुरेश केला है ना, सुरेल गातो, सुरेल गातो म्हटलं गातो झालं. कर्ताचा लिंग वचन विभक्ती बदलल्यामुळे क्रियापद बदलले म्हणजे इथं उत्तर आपलं असणार आहे कर्तरी आणि तेही सकर्मक कर्तरी. कारण वाक्यामध्ये सकर्मक कर्तरी येईल का? कर्तरी येईल की नाही, अकर्मक कर्तरी. हा, कारण इथं संध्या सुरेल गाते म्हणताय, गाण्याची क्रिया संध्यापासून सुरू झाली, संध्यापाशी संपली, कर्म नाहीये. ओके, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. चलो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला डॅश म्हणतात. क्रियावाचक शब्द पाहिजे, क्रियावाचक शब्द पाहिजे. इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो असतो त्याला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल क्रियापद. जे वाक्याचं मुख्य पद असते आहे ना, वाक्याचं मुख्य पद म्हणजे क्रियापद असते. आणि हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला मुख्य पद म्हणजे क्रियापद म्हणतात. क्रियावाचक धातू असेल त्याला प्रत्यय लागला असेल परंतु क्रिया पूर्ण झालेली नसेल तर त्याला आपण धातू साधित म्हणतो. ठीक आहे, जे क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतो, क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतो, मूळ रूपाला प्रत्यय लागला, क्रिया पूर्ण झाली नाही त्याला धातू साधित म्हणतो. क्रियावाचक शब्द क्रिया पूर्ण झाली स्पष्ट होत आहे त्याला क्रियापद म्हणतो. चलो, मी तेव्हा खेळत असेल रीती भविष्यकाळ कसा येईल? कमेंट केली तर याचा रीती भविष्यकाळ कसा येईल? रीती भविष्यकाळ येणार नाही. मी तेव्हा खेळत असेल, खेळण्याची माझी क्रिया पुढच्या काही दिवसामध्ये ती चालू असणार आहे. म्हणजे पुढे मी जेव्हा काही खेळणार आहे ती खेळण्याची क्रिया माझी चालू असेल. ठीक आहे, चालू असेल. एखादी वर्तमानातली क्रिया ज्यावेळेस चालू असते, एखादी वर्तमानातली क्रिया ज्यावेळेस चालू असते
एखादी वर्तमानातली क्रिया ज्यावेळेस चालू आहे असं दाखवलेलं असतंय त्यावेळेस चालू वर्तमान काळ असतो. आता काही जणांनी इथं रीती वर्तमान सॉरी रीती भविष्य काळ असतो सॉरी चालू भविष्य काळ असतो म्हणजे या वाक्याचा जो काळ असेल आणि भविष्यातली क्रिया भविष्यामध्ये एखादी चालू आहे असं दर्शवलं म्हणजे त्या काळात चालू असेल पुढच्या कुठल्या तरी दिवसामध्ये चालू असेल म्हणजे इथं आपल्याला अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ असं उत्तर द्यावं लागेल. आता थोडस रीती भविष्य काळाच्या बद्दल बोलूया. रीती भविष्य काळामध्ये हेच वाक्य जर कन्वर्ट केलं हेच वाक्य जर रीती भविष्य काळात कन्वर्ट केलं तर ते कसं होईल. मी तेव्हा खेळत असेल या वाक्याला रीती भविष्य काळात कसं करता येईल कोणी कमेंट करू शकते का सांगा बरं. रीती भविष्य काळामध्ये काय असते एखादी क्रिया भविष्य काळामध्ये ती पुन्हा 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 होणार आहे घटनेची पुनरावृत्ती होणार आहे भविष्यात आणि मग या वाक्याला रीती भविष्य काळ कसं करता येईल बाबा. मी तेव्हा खेळत जाईल हे वाक्य जे आहे ते रीती भविष्य काळात असेल. मी तेव्हा खेळत जाईल जाईल शब्द आला तो रीती भविष्य काळाचं वाक्य असतं. याच वाक्याला याच वाक्याला रीती वर्तमान काळ कसं करता येईल. मी तेव्हा खेळत असेल या वाक्याचा रीती वर्तमान काळ करायचा बरं आहे वाक्य हा. रीती वर्तमान काळ काय आहे? आता सर्वांना काळ माहिती वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ चालू आणि अपूर्ण किंवा पूर्ण हे तीन काळ सगळ्यांना माहिती चालू वर्तमान काळ चालू भविष्य काळ. मी आता खेळत आहे कविता मॅडम ते कसं होईल रीती वर्तमान काळ. तीन काळ सगळ्यांना माहिती चालू पूर्ण साधा. ठीक आहे इथं आपल्याला साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि वर्तमान काळ रीती रीती वर्तमान काळ रीती वर्तमान साधा वर्तमान चालू वर्तमान पूर्ण वर्तमान रीती वर्तमान हे वर्तमान काळाचे चार प्रकार. ठीक आहे मी तेव्हा खेळणार आहे बघा मी खेळत असतो. मी म्हणजे साधा वर्तमान काळ कसा होईल बघा. मी साधा वर्तमान काळ काय होईल याचा सांगा बरं. मी तेव्हा खेळत असणार शीतल मॅडम कुठल्या काळातलं वाक्य टाकलं तुम्ही. या वाक्याला साधा वर्तमान काळ करायचं. साधा वर्तमान काळ कसा होईल. मी खेळतो मी ठेवतो. चालू वर्तमान काळामध्ये काय मी खेळत आहे. पूर्ण वर्तमान काळ मी खेळलो आहे आणि रीती वर्तमान काळ कसा आहे तो लिहितो मी खेळत असतो. मी खेळत असतो हे वाक्य जे आहे हे वाक्य इकडे घेऊ आपण थोडस. रीती वर्तमान काळामध्ये असतो असते असतात अशा प्रकारची रचना असते. असतो असते असतात हेच वाक्य कसं होईल रीती वर्तमान काळामध्ये मी खेळत असतो म्हणजे वर्तमान काळातली माझी खेळण्याची क्रिया पुन्हा 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 होत आहे त्याला रीती वर्तमान काळ म्हणायचं. ठीक आहे आता हेच वाक्य रीती भूतकाळामध्ये कसं करता येईल बाबा. रीती भूतकाळ वापरायचं म्हणजे रीती भविष्य काळामध्ये जाईल हा शब्द प्रयोग केला जातो
रीती वर्तमान काळामध्ये असतो असते, मी खेळत असतो. अरे वर्तमानातली क्रिया पुन्हा पुन्हा होईल. आता एखादी घटना ज्यावेळेस भूतकाळामध्ये पुन्हा पुन्हा होत होती, भूतकाळातली घटनेची पुनरावृत्ती सांगण्यासाठी रीती भूतकाळ सांगितला होतो. रीती भूतकाळ कसं करता येईल? रीती भूतकाळ कसं करता येईल? हा, मनीषा मॅडमने टाकले बरोबर आहे. अजून रीती भूतकाळ कसा होईल याचा? भूतकाळात ती क्रिया पुन्हा पुन्हा होत होती, घटनेची पुनरावृत्ती त्यावेळेस होत होती, असं वर्णन करायचं. बघा, मी तेव्हा खेळत जायचं रीती भूतकाळ असं होईल. मी तेव्हा खेळत असे, की नाही, असे असे असू, असे आणि असू आलं रीती भूतकाळ होतं. ठीक आहे. हा, मी तेव्हा खेळत असे. थोरात मॅडम बरोबर आहे, मी तेव्हा खेळत असे. ओके, चला मी तुम्हाला एक वाक्य देतो. खालच्या प्रश्नांचे उत्तर कमेंट करायला, परंतु ज्यावेळेस आपण तो प्रश्न घेतो त्यावेळेस आपण त्याच्यावर परत एकदा चर्चा करूया. तर असे प्रश्न घेतल्यावर हे आलेले प्रश्न आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपण थोडेसे पॉईंट एक्स्ट्रा घेतोय. ठीक आहे, एक वाक्य देतो, तुम्ही मी ते सांगाल रीती वर्तमान काळ करायचंय का रीती भूतकाळ करायचे का रीती भविष्यकाळ करायचे, तुम्ही करायचं. ठीक आहे, बघूया एक वाक्य. चला एक वाक्य देतो, ते आहे कोणत्या काळातलं ते ओळखायचं आणि कोणत्या काळात करायचं ते एक सांगतो. ठीक आहे. सीता गाणे गाणे गात असे. सीता गाणे गात असे, कोणत्या काळातलं वाक्य ते ओळखायचंय पहिलं गोष्ट, आणि या वाक्याचं रूपांतर करायचे. इथं आपल्याला कोणता काळ येते लिहायचे आणि आपल्याला ह्याचं रूपांतर करताना ते कसं करायचे, तर ते रीती भविष्य काळ करायचे. रीती भविष्य काळ हे वाक्य रीती भविष्य काळामध्ये करायचे. अपूर्ण काळ कसा आहे, अपूर्ण वर्तमान काळ कसा, कोणतरी कमेंट केली. अपूर्ण वर्तमान काळ आहे का या वाक्यामध्ये? आता सांगितलं होतं ना, असे असू आलं, कोणता काळ आहे दिलेलं वाक्य? रीती 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 काळ आहे. मग ते भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे का वर्तमान काळ आहे ते बघा. सीता गाणे गात असेल, जयश्री सांगळे. ओके, हा, बघूया आपण काय येते उत्तर. सीता गाणे गात असेल आणि बहुतांशी काळावर आलेले प्रश्न हे रीती काळावर असतात. रीती काळ बघा, दिलेलं वाक्य असे असो आलंय, हे का नाही. सीता गाणे गात असे, आता गात नाही सीता, अगोदर गात होते, भूतकाळात गात होती. आणि सीता गाणं गाण्याची प्रक्रिया वारंवार होत होती आहे ना. घटनेची पुनरावृत्ती भूतकाळातल्या घटनेची पुनरावृत्ती ज्या काळात सांगितलेली असते त्याला रीती भूतकाळ म्हणतात. रीती भूतकाळ म्हणतात. सीता गाणे गात जाईल. ओके, सुनीता मॅडम बरोबर आहे कमेंट. हा, चलो. याचा सीता गाणे गात असे हे रीती भूतकाळातलं वाक्य हे रीती भूतकाळ. या वाक्याला आता रीती भविष्य काळामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. चलो, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये पुन्हा पुन्हा होणार आहे. भविष्यातली घटनेची पुनरावृत्ती ज्या काळामध्ये सांगितलेली असते तो काळ असतो रीती भविष्य काळ. बघा, हेच गाणं आपण भविष्य काळात रीती भविष्य काळ बनवतो. हेच गाणं हेच वाक्य, सीता
गाणे गात जाईल, जाईल शब्द प्रयोग करायचा, तृतीय भविष्य काळ होता. सीता भविष्यात गाणं गात जाईल, भविष्यात सीताचं गाणं गाण्याची प्रक्रिया पुन्हा पुन्हा होईल, अशा प्रकारचं वर्णन या वाक्यामध्ये दिलं आहे. हेच वाक्य रीती भूतकाळ झालं, रीती भविष्य काळ झालं, राहिले काय, राहिले काय, रीती वर्तमानामध्ये कन्वर्ट करू, रीती वर्तमान काळात. ओके, रीती वर्तमान काळ कसा होईल याचा, रीती वर्तमान काळ करा, हेच वाक्य रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ कसं करता येईल. आता सध्या तिचं गाणं गाण्याची प्रक्रिया पुन्हा पुन्हा होईल. हा, सीता गाणे गात असते, नाही असते, असतो, असतात, असा धातू आला, रीती वर्तमान काळ असतो. हा, है ना, सीताला दुसरं काही कामच नाही, ते सारखं गाणं गात जाईल, आता गाणं गायली, सारखं गाणं गायला लागली, म्हणून ते गाणे गात असते, रीती वर्तमान. ठीक आहे, तीन काळ सांगितले मी तुम्हाला आता, रीती वर्तमान, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. अजून एक घ्यायचं का वाक्य, हो किंवा नाही मध्ये कमेंट करा, नाही तर पुढचा क्वेश्चन घेऊ. रीती काळाचं वाक्य घ्यायचं काय, ओके ओके ओके, चल घेऊया वाक्य. सेम हाच क्रायटेरिया, असा प्रश्न येईल तुम्हाला, दोन दोन वाक्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. काळावरती प्रश्न आला की असं वाक्य येत, असा प्रश्न येतो. चलो घेऊया वाक्य. वाघ जंगलात जात असतो. कोणत्या काळाचं वाक्य, वाघ जंगलात जात असतो, कोणत्या काळाचं वाक्य, ओके. बऱ्याच जणांनी एकदाच कमेंट केली, रीती वर्तमान काळ ना, असतो, असते, असतात आलं, समजलंय सगळ्यांना. रीती वर्तमान काळ, रीती 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 भूतकाळामध्ये करा बरं कन्वर्ट. चालू वर्तमान काळ कसा येईल सुनीता मॅडम, रीती वर्तमान आहे ना, असतो. हेच वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये कसं करता येईल, साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आणि ते दोन काळामध्ये वाक्य कन्वर्ट करा. चलो, हा, अगोदर साधा वर्तमान काळ बघायचा बघा. वाघ जंगलात जातो, वाघ जंगलात जातो, हे वाक्य जे आहे ते साध्या वर्तमान काळातलं वाक्य. वाघ जंगलात जाण्याची प्रक्रिया ही युनिव्हर्सल ट्रुथ आहे, तो जंगलात जातो, जात असतो म्हणल्यावर ते जाण्याची प्रक्रिया पुन्हा पुन्हा होईल. साध्या वर्तमान काळामध्ये कुठलीही घटना जी सत्यावर आधारित असते, है ना, वैश्विक युनिव्हर्सल ट्रुथ असतोय, है ना, जे वाक्य कुठल्या तरी वैज्ञानिक तथ्यावर आधारलेलं असते, म्हण असते, म्हणी असतील, सुविचार असतील, असे वाक्य हे साधे वर्तमान काळात असतात. आता रीती भूतकाळ करू, रीती भूतकाळ करू. वाघ जंगलात जात असे, जात असे, है ना, भूतकाळात जात होता, आता जात नाही, भूतकाळात नेहमी नेहमी पुन्हा पुन्हा वारंवार जात होता, रीती भूतकाळ. ठीक आहे सर, बॅच जॉईन केली, रेकॉर्डेड व्हिडिओ कमेंट केली वयाने, राम सर बघत असतील कमेंट, कॉन्सन्ट्रेट करतो इकडे टीचिंग. चलो, हा, विद्वान या शब्दाचे लिंगी रूप कोणते घेऊ आपण नंतर, काळ ज्या वेळेस होईल त्यावेळेस घेऊया. ठीक आहे, चलो प्रश्न क्रमांक 4,
प्रश्न क्रमांक 4 काय सांगते आपण लिंग नावाचा लिंग विचार शिकलेले का नाही. विद्वांस विरुद्ध लिंगी शब्द दिलेला आहे, त्याचं उत्तर असणार आहे विदुषी. विदुषी याला सेपरेटली इथं विद्वान विदुषी इथं काही नियम लागू होत नाही, सेपरेट होते. जसं की विरुद्ध लिंगामध्ये जर आपण बघितलं तर विद्वान, जसं आता समजा जर आपण स्पेसिफिक मुलगा मुलगी हे नियमामध्ये बसतंय, तसं इथं याला नियम लागू होत नाही. ठीक आहे. ग्रंथकर्ता ग्रंथकर्ताचं विरुद्ध लिंगी काय आहे? ग्रंथकर्ता विरुद्ध लिंगी काय होईल? ग्रंथकर्ताचं विरुद्ध लिंगी ग्रंथकर्ती. ग्रंथकर्ती कवीचं 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 विरुद्ध लिंगी शब्द कवयत्री. ओके, कवयत्री. ठीक आहे. चल. प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 काय आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये सांगितले देवनागरी लिपी नसलेली भाषा. नाही, देवनागरी लिपीच्या ज्या काही भाषा आहेत त्यामध्ये बंगाली, आलेला प्रश्न आहे हा. बंगाली, मराठी, हिंदी, संस्कृत, संस्कृत, गुजराती, गुजराती, पाली. बरोबर आहे का? बंगाली मध्ये गुजरातला पळाली, ट्रिक्स वापरली जाते नेहमी. ज्या ज्या लँग्वेजची लिपी देवनागरी. देवनागरी लिपी कोणी तयार केली? देवनागरी लिपी कोणी तयार केली? उर्दू नाही मॅडम. देवनागरी लिपी कोणी तयार केली? आर्यांनी. आर्यांनी है ना. हे जे आर्य होते, या आर्यांनी भारतामध्ये पुढच्या काळामध्ये मूर्तीपूजा वगैरे है ना, हे आर्य स्वतःला देव समजायचे, नगरात राहायचे, हे आपण शिकलेले. आणि आर्यांच्या काळामध्ये संस्कृत ज्याला म्हणतो आपण की भाषेचा, संस्कृत भाषेचा खूप मोठा पगडा त्या ठिकाणी तयार झाला. संस्कृत पासून अनेक भाषा तयार झाल्या. संस्कृत आणि प्राकृत पासून आपली मराठी तयार झाली. संस्कृत आणि प्राकृत पासून मराठी तयार झाली. म्हणजे खर तर आपल्याला सांगता येईल की हे जे आर्य भारतामध्ये होते, हे उत्तर भारतात खऱ्या अर्थानं आपल्याला जास्त पाहायला मिळतात. म्हणजे महाराष्ट्र पठारी प्रदेशाच्या वरचा भाग ज्याला आपण म्हणतो है ना, महाराष्ट्र पठार ज्याला आपण म्हणतो, कर्नाटकचा पठारी प्रदेश पासून वरचा जो भाग आहे. कारण साऊथला जर आपण बघितलं तर थोडेस इकडं तेलंगणा, आंध्र प्रदेश असेल किंवा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक असेल, चार राज्य जे आहेत इकडं द्रविडियन लोकांचा पगडा जास्त होता. असो, द्रविडियन लँग्वेजेस आहेत त्या चार ज्याला आपण म्हणतो, इकडं तमिळ असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल, कन्नडी असेल, या ज्या आहेत त्या द्रविडियन भाषेत. द्रविडियन लोक फार सुसंस्कृत होते. आर्यांनी कर्मकांड वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते इतिहासाचा पार्ट आहे, प्राचीन इतिहासाचा पार्ट आहे. आपल्याला फक्त देवनागरी लिपी नसलेली भाषा कोणती, त्याचं उत्तर आपल्याला इंग्रजी सांगता येईल. ठीक आहे. ओ हा स्वर 6वा क्रमांकाचा 5वा झालाय. ओ हा स्वर कोणत्या दोन स्वरांपासून तयार झालेला आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे ना. अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर औ, म्हणजे आपल्याला हा स्वर तयार झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे. औ बरोबर, आता अ ला काना एक आणि वरी दोन मात्रे, अ बरोबर आ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. हे दोन संयुक्त स्वर आहेत. अजून दोन संयुक्त स्वर आहेत, ए आणि आय. अ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई बरोबर, आता आय बरोबर आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. हे दोन स्वर म्हणजे हे आणि हे आणि हे, असे एकूण चार स्वर जे आहेत जे संयुक्त स्वर मानले जातात. संयुक्त स्वरांची जी काही उत्पत्ती आहे, संयुक्त स्वर जे आहेत ते दोन स्वरांपासून बनलेले असतात. दोन स्वरांपासून बनलेले असतात.
संयुक्त स्वर हे साधित स्वर असतात. साधित स्वर हे सिद्ध स्वर नाही आहेत. साधित स्वर म्हणजे काय? कुठल्या तरी स्वरांपासून बनलेले, कुठल्या तरी स्वरांपासून बनलेले. आता थोडस जर आपण बघितलं तर अ असेल किंवा रसवई, रसो, रू असेल किंवा रू असेल किंवा अ असेल, 1 2 3 4 5 6 हे 6 स्वर जे आहेत स्वयंभूत स्वतः तयार झाले, दुसऱ्या स्वरांपासून तयार झालेले नाहीत, आणि याला सिद्ध स्वर म्हणायचं. सिद्ध स्वर, सिद्ध स्वर. आणि हे चार जे आहेत ते साधित स्वर आहेत. दोन स्वरांपासून किंवा इतर स्वरांपासून दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. ठीक आहे. तर ओ कसा तयार झाला ते आपण आता पाहिलं. थोडस काल आपण शिकला होता हा पॉईंट सामान्य रूपाचा. सामान्य रूप करा. शिक्षक या नामाचे सामान्य रूप करा. शिक्षक या नामाचे सामान्य रूप करा. शिक्षक या नामाचे सामान्य रूप करा. 7वा क्वेश्चन, शिक्षका. शिक्षक या नामाचा सामान्य रूप बघा. शब्द दिला मी शिक्षक, याला कुठला तरी विभक्ती प्रत्यय लावायचा, त्याचं सामान्य रूप करायचं. कुठला तरी विभक्ती प्रत्यय लावायचा आणि त्याचं सामान्य रूप करायचं. चलो करूया आपण सामान्य रूप. वाक्यात घेऊया ना याला, याला विभक्ती प्रत्यय लावून आणि वाक्यात घेऊया. चला एक वाक्य घेऊया. शिक्षकाने, शिक्षकाने, शिक्षकाने. एक वचन आहे ना, एक वचन नाम, एक वचन. एकच शिक्षक आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला, शिक्षकाने विद्यार्थ्याला गणित शिकविले. इथं वस्तू व्यक्तिवाचक, व्यक्तिवाचक कर्म आलं. व्यक्तिवाचक कर्माला सला ते सर्वार्थी प्रत्यय लागला की चतुर्थी विभक्ती असते. शिक्षकाने, शिक्षक या नामाचं सामान्य रूप. आता विभक्ती प्रत्यय फक्त बाजूला काढा, ते शिक्षका, आणि मग शिक्षकचं सामान्य रूप पाहिजे शिक्षिका. आता हे जर अनेक वचन असेल, अनेक वचन म्हणजे अनेक शिक्षक विद्यार्थ्याला शिकवायचे असतील, अनेक वचन काय होईल? शिक्षकांनी अनुस्वार येते. अनेक वचनामध्ये शिक्षक या नामाचं सामान्य रूप काय होईल? शिक्षका. अनुस्वार येते, नाकातून उच्चार करावा लागते अनुस्वाराचा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला गणित शिकविले. अनेक वचनात शिक्षकां, एक वचनात शिक्षका. दोन्ही मधला फरक कळाला का? हे जाऊ दे, एक मिनिट थोडस. दोन्ही मधला फरक कळाला का? शिक्षक या नामाचं एक वचनात शिक्षका सामान्य रूप होईल, तर अनेक वचनामध्ये शिक्षका अनुस्वाराला नाकातून उच्चार करावा लागतो. शिक्षका याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? तर हे एक वचनातलं सामान्य रूप आहे आणि हे अनेक वचनातलं सामान्य रूप आहे. कळलं का? असे प्रश्न एमपीएससी विचारते. एमपीएससी ला, मेन्स ला वगैरे असे प्रश्न येतात. एक्स वाय झेड या नावाचं एक वचनामध्ये जर असं सामान्य रूप होत असेल, तर अनेक वचनामध्ये त्याचं सामान्य रूप काय होत आहे? अनेक वचनामध्ये अनुस्वाराला महत्व आहे थोडस. ठीक आहे, समजलंय का? मनीषा मॅडम, विजय सरांचे कमेंट पूर्ण करा. मनीषा मॅडमने काहीतरी कमेंट केली. विजय सरांचे काय समजत नाही का? चलो हा, मनीषा मॅडमने कमेंट आधीच केली. चलो पुढं. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो, दोन्ही पर्याय कसे एकदा देतील सृष्टी पाटील मॅडम? एकतर एक वचनात विचारलं जाईल किंवा अनेक वचनात विचारलं जाईल सामान्य रूप. ठीक आहे, चलो हा. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला काय म्हणतात? संख्या सुचवायला एक वचन अनेक वचन. वचन इथं उत्तर आपल्याला काय आहे? वचन. नामाच्या अंगी है ना, एक संख्या असेल तर एक वचने, जास्त असेल अनेक वचने. मला वाटतंय की हे जे प्रश्न आहेत ते आताचे तुम्हाला सर्वांना समजले असतील. आपण दररोज काही ना काही दररोज टीईटीला आलेले प्रश्न आहेत ते थोडेसे घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडस नवीन टॉपिक चालू करूयात. आज सरांनी मला वाटते 6वी बॅच सुरू केली, आणि ही जी 6वी बॅच आहे त्या बॅचला उद्या संध्याकाळपर्यंत
₹399 बॅच तुम्हाला मिळणार आहे. आणि प्रचंड प्रतिसाद आहे. 800 विद्यार्थी, 800 प्लस विद्यार्थी एका प्लॅटफॉर्मवरती उभा करणं सोपं काम नाही. आणि सर्वांना अल्प फीस मध्ये बघा ना, लाईव्ह लेक्चर चालू आहे, टेस्ट सिरीज आहे, नोट्स उपलब्ध आहेत आणि आता परीक्षा जवळ यायला लागलेली आहे. शेवटचा प्रश्न सांगता का सर? एखाद्या नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म आहे त्याला वचन म्हणतात, आहे का नाही? बघा ना, वचन हा काय अवघड प्रश्न होता शेवटचा. वचन, एक वचन अनेक वचन शिकले ना आपण. आकारांत पुल्लिंगी नामाचं, प्राणीवाचक नामाचं अनेक वचन डॅश डॅश होत आहे, असे नियम आपण त्या दिवशी घेतले ना. अकारांत, उकारांत, एकारांत, अवकारांत, असे वेगळे नियम आपण त्या दिवशी शिकलेले आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये बघा. चलो, सर्वनाम आपण चालू करूया. सर्वनाम शब्दाची पुढची जात आहे. युट्यूबला मिळतील तुम्हाला मॅडम. विवेकानंद क्लासेस नावाने सरांचं जे चॅनल आहे त्या ग्रुपवर, त्या व्हिडिओच्या, त्या चॅनलच्या माध्यमातून जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण मराठीचे माझे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये चेक करा, तुम्हाला मिळून जातील तो टॉपिक. ठीक आहे. चल, सर्वनाम यालाच आपण प्रतिनामे म्हणतो. प्रतिनामे ज्या वेळेस एखादा जो नाम असतो, ते जे नाम असतं ते नाम वारंवार वापरून आपल्याला कुठंतरी त्या ठिकाणी नामाची पुनरावृत्ती जी आहे ती न करता त्या नामाची प्रतिनामे वापरून आपण ते नाम पूर्ण करतो. चॅनलचे नाव नाही, युट्यूब चॅनल आहे त्या, चॅनलचे नाव आहे विवेकानंद क्लासेस. सर बोलतील अजून परत, सर ऐकत असतील. ठीक आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. आणि सर्वनाम कशासाठी वापरायचं, तर नामाची पुनरावृत्ती टाळायची. सर्वनामाला स्वतःचा काही अर्थ नसतो त्या ठिकाणी मित्रांनो. सर्वनाम जे असते ते कुठल्या तरी त्या नामासाठी वापरलेलं असते. आणि सर्वनामांना जो अर्थ असतो तो नामाचा अर्थ असतो. म्हणजे समजा मी जर असं म्हणलं की विजय सर है ना पुण्याला आले, त्यांनी, है ना, विजय सर पुण्याला आले, त्यांनी. आता त्यांनी कशासाठी वापरले, कोणासाठी वापरले, विजय सरांसाठी, है ना. त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले, है ना, त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले, ते, है ना, पुन्हा रिटर्न निघाले प्रवासाला आपल्या गावात, ते, त्यांनी. आणि या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी, ते, त्यांना, त्यांचा, ह्यांचा, हे, जे, है ना, असे जे काही प्रतिनामे किंवा जे काही अक्षर, जे काही शब्द वापरले जातात त्याला आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे मला सांगायचं काय की तुम्हाला सर्वनाम कशासाठी वापरायचे, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वनामाचा वापर करावयाचा आहे. सर्वनाम ही जी काही जात आहे, सर्वनाम ही जी काही जात आहे ती नामावर अवलंबून आहे. नामावर अवलंबून असणारी जात आहे. नामावर अवलंबून सर्वनाम ही जात नामावर अवलंबून. आणि विशेष म्हणजे मराठीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वनामे हे 9 आहेत. सर्वनाम 9 आहेत. आणि सर्वनामाचे सर्वनामावर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, तू या. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण. किती सर्वनाम झाली? मी, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. पाठच करायचे सर्वनाम एकूण किती? सर्वनाम एकूण 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आता मीच लिंग बदलणार नाही. तूच तूच जे काय आहे, आता जर आपण लिंगानुसार बघितलं, म्हणजे जर सर्वनामानुसार आपण बघितले ना, तर काही हे सर्वनाम लिंगानुसार बदलते, है ना. मीच लिंग बदलणार नाही, तूच लिंग बदलणार नाही, है ना. तोच ती करता येईल, हाच ही करता येईल, जोच जी करता येईल. ठीक आहे.
म्हणजे 1 2 3 हे सर्वनाम, तो, हा, जो, या 3 सर्वनामांना लिंगानुसार चेंज करता येईल आपल्याला. मी बदलणार नाही, तू बदलणार नाही, है ना. त्या ठिकाणी तो, ती, ते करता येईल, हा, ही, हे करता येईल, जो, जी, जे करता येईल. म्हणजे हे 3, तो, हा, जो, हे 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात. लिंगानुसार बदलतात. तोच ती होईल, हाच ही होईल, जोच जी होईल. ठीक आहे. आता जर वचनानुसार बघितलं तर मीच, आम्ही करता येईल आपल्याला, तूच, तुम्ही करता येईल. ठीक आहे. तूच, तूच त्या ठिकाणी तुम्ही करता येईल, तोच ते करता येईल, हाच, हाच हे करता येईल. त्याच्यानंतर जोच जे करता येईल. म्हणजे जवळपास मी, तू, तो, हा, जो, हे 5 सर्वनाम जे आहेत ते वचनानुसार बदलतात. कोणते कोणते? मी, तू, तो, हा, जो. मी, तू, तो, हा, जो, हे 5 सर्वनाम वचनानुसार बदलतात. 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात. लिंगानुसार. थोडस परत लिहूया. याच्यावरती खूप महत्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा, परत एकदा सर्वनामांची संख्या लिहितो. सर्वनामाच्या प्रकारांकडे अजूनही गेलो नव्हतो आपण. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मी लिंगानुसार बदलत नाही, जे लिंगानुसार बदलते त्याला कट करूया. तू लिंगानुसार बदलत नाही, तोच ती होईल, हाच ही होईल, जोच जी होईल. लिंगानुसार बदलणारे कट केले. आता जे वचनानुसार बदलतात त्यांना आपण राऊंड करूया. मीच, मीच त्या ठिकाणी आम्ही होईल, तू या सर्वनामाचं वचनानुसार तुम्ही होईल, है ना. तोच ते होईल, हाच हे होईल, जोच जे होईल. म्हणजे 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात. लिंगानुसार. तर 5 सर्वनाम वचनानुसार बदलतात. वचनानुसार बदलतात. हाच प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. आता थोडस काय करूया, सर्वनामाचे प्रकार बघूया. ठीक आहे. हे समजलं असेल कदाचित. आपण याच्यावरती उद्या प्रश्न घेऊया. याचे सर्वनामाचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती जास्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर सर्वनामाचे जे काही प्रकार आहेत ते एकूण 6 प्रकार आहेत सर्वनामाचे. सर्वनामाचे 6 प्रकार. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला आपण त्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. दर्शक सर्वनामामध्ये जर आपण बघितलं तर हा, हे, तो, ते है ना. हा, हे, तो, ते अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, है ना. तो रानटी हत्ती किंवा हा रानटी हत्ती दर्शवायला आपल्याला ते सर्वनाम. त्याच्यानंतर 3 नंबरचा सर्वनामाचा प्रकार आहे त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. संबंधी सर्वनामामध्ये जर आपण बघितलं जो, जी, जे, ज्या, जो, जी, जे, ज्या. त्याच्यानंतर चौथा सर्वनामाचा जो प्रकार आहे त्याला त्या ठिकाणी आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. प्रश्न विचारत असताना, प्रश्न तयार करत असताना जे काही शब्द येतात त्याच्यामध्ये जर आपण म्हणलो कोण, काय, कोण आला, कोणास, अशा प्रकारचे जर शब्द आले तर अशा प्रकारच्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. त्याच्यानंतर जो 5वा क्रमांक आहे त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतो. आणि नंबर 6, आता अनिश्चित सर्वनामामध्ये जे काय असते कोण आणि काय, कोण, काय हे शब्द नेमकं कोणासाठी वापरले ते समजत नाही, पण सर्वनाम असतं. प्रश्न विचारला जात नाही पण त्याच्यात कोण आणि काय, कोणीही यावे टिकली मारून जावे, कोणीही यावे, अशा प्रकारचं सर्वनाम जे असते अनिश्चित सर्वनाम असते. आत्मवाचक सर्वनाम आहे ते शेवटचं आत्मवाचक सर्वनाम हा सर्वनामाचा शेवटचा प्रकार आहे. तर मित्रांनो, सर्वनामाच्या बाबतीमध्ये जे काही पूर्ण प्रकार आहे याच्यावरती सगळे डिटेल्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. उद्याचं सेशन ज्यावेळेस किंवा नेक्स्ट सेशन जे काही असेल माझं त्याच्यामध्ये सर्वनामावर आलेले प्रश्न, प्रत्येक प्रकारावरचे जे काही सर्वनाम आहे म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम कोण आहेत,
दर्शक कोणते कोणते आहेत, संबंधी कोणते आहेत, प्रश्नोत्तर कोणते आहेत, सामान्य कोणते आहेत, आत्मवाचक कोणते आहेत, ते सगळे घेऊया. आणि इथून पुढच्या सगळ्या सेशन मध्ये टीईटी वरती आलेले प्रश्न सुद्धा आपण घेऊया. मग ते दुसऱ्या टॉपिकचे का असणार, किमान 5-6 प्रश्न दररोज आपण घेऊया. म्हणजे प्रश्नांचा सुद्धा सराव होऊन जाईल आणि नवीन कंटेंट सुद्धा आपण घेऊया. म्हणजे फक्त आपण कन्सेप्ट टू कन्सेप्ट, कन्सेप्ट टू कन्सेप्ट घेण्यापेक्षा आलेले प्रश्न जे आहेत ते सुद्धा थोडेसे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मला वाटतं माझा वेळ झालेला ओके आहे. ओके ओके सर. तरीही मिशन टीईटी बॅच नंबर 6 मध्ये कुणाचा प्रवेश राहिला असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेला नंबर, विजय सर एकच सेकंद चालू होते. स्क्रीनवर दिसत असलेला नंबर 8806597047 वर आपली फीस भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. उद्याच्याला रात्री 12 पर्यंत ही ऑफर असणार आहे. नंतर मात्र आपण 499 ही फीस पूर्ववत करण्याचा विचार करत आहोत. आणि बॅच 7 ही सुरू व्हायला पुन्हा अजून वेळ लागत असतो. विजय सर म्हटले तसं 800 जण या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये आहेत. आणि 8 तारखेपासून लाईव्ह क्लास चालू आहे. ते आज आपली 12 तारीख, 11 तारीख आहे. म्हणजे सलग 32-33 दिवस झाला आपण लाईव्ह क्लास घेत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवेकानंद क्लासेसच्या तुम्ही चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ भेटतील. तर ते चॅनल एकदा तुम्ही पाहून घ्यायचे. सरांची रेकॉर्डिंग स्टॉप करूयात. कुणाचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.